डोंगराच्या टोकावर एक जुना कडा होता. त्या कड्यावर एक गरुड राहत होता. हा गरुड इतर गरुडांसारखा नव्हता. त्याचा एक पंख तुटलेला होता. उडताना तो नेहमी खाली पडायचा. इतर गरुड आकाशात उंच भरारी घेत असताना हा गरुड जमिनीवर बसून फक्त आकाशाकडे पाहायचा. लोक म्हणायचे, हा गरुड संपलाय, याचं आयुष्य आता जमिनीवरच आहे. ज्याचा पंख तुटलाय तो आकाशाचा राजा कसा बनेल. पण कोणालाच माहीत नव्हतं, हा गरुड तुटलेला असला तरी त्याचं स्वप्न अजूनही जिवंत होतं. प्रत्येक रात्री तो गरुड कड्यावर उभा राहायचा आणि आकाशात उडणाऱ्या इतर गरुडांकडे पाहायचा. त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. तो स्वतःशी बोलायचा, मी आधी असा नव्हतो, मी पण आकाशाचा राजा होतो. आज माझं काय झालं. पण त्याच क्षणी त्याच्या मनात एक आवाज यायचा, तो तुटलाय पण संपलेला नाही आहेस. एक दिवस इतर गरुडांनी त्याची थट्टा केली, ए जमिनीवर रांगणाऱ्या गरुडा, तू उडू शकत नाही आहेस, मग स्वप्न कशाला पाहतोस. तो दिवस फार वेदनादायक होता. पण त्या दिवशी त्याच्या आत काहीतरी बदललं. त्याने ठरवलं, जर मी उडू शकत नसेल तर मी जमिनीवरती चालतही इतिहास घडवेन. इतर गरुड जिथे फक्त उडण्यावर अवलंबून होते तिथे हा गरुड शिकायला लागला. वारा कुठूनही येतो हे तो अभ्यासायचा. कड्यांची उंची मोजायचा. उडताना चुकणाऱ्या क्षणांचा विचार करायचा. तो म्हणायचा, माझ्याकडे पंख नाही आहेत पण माझ्याकडे मेंदू आहे. दिवस गेले, महिने गेले, लोक त्याला विसरून गेले, पण त्याने स्वतःला विसरलेलं नाही. एक दिवस डोंगरावर भयानक वादळ आलं. आकाशात उडणारे बलवान गरुड वाऱ्यात भरकटले. काही खाली पडले, काही दगडावर आपटले आणि त्यावेळी जमिनीवर असलेला तो तुटलेला गरुड सगळं शांतपणे पाहत होता. कारण त्याला वाऱ्याची दिशा माहीत होती, त्याला कड्यांचे गुपित माहीत होते. आणि तेव्हाच त्याने निर्णय घेतला. तो कड्याच्या टोकावरती गेला. पंख तुटलेलं, शरीर थकलेलं, पण मन अजूनही जिवंत. त्याने डोळे बंद केले आणि स्वतःला म्हणाला, आज पडलो तरी चालेल पण उडी न मारता मरणार नाही. आणि तो उडाला. लोक म्हणतात, त्याच्या उडण्यात सौंदर्य नव्हतं पण साहस होतं. त्याच्या पंखात ताकद नव्हती पण जिद्द होती. वारा त्याच्या बाजूने आला, तो पडला नाही. तो थेट आकाशात नाही पण इतिहासात उडाला. त्या दिवसानंतर इतर गरुड त्याला अपंग म्हणत नव्हते. ते म्हणायचे, हा तो गरुड आहे ज्याने तुटलेल्या पंखातून नवीन वाट शोधली. आणि तेव्हाच कळालं, तुटलेला माणूस इतिहास घडवतो. कारण जो पूर्ण असतो तो फक्त उडतो, पण जो तुटलेला असतो तो लढतो. जर आज तुम्ही तुटलेले असाल, जर आयुष्याने तुमचं काहीतरी हिरावून घेतलं असेल तर लक्षात ठेवा, देव तुमचं आयुष्य संपवत नाही आहे, तो तुम्हाला वेगळं बनवत आहे. इतिहास कधीही सुखी लोकांनी घडवलेला नाही आहे, तो नेहमी तुटलेल्या लोकांनीच लिहिलेला आहे.